आज मार्केटमध्ये कांद्यांचे दर जर बघितलं तर सुधारलेली पाहावं तर आवक देखील कमी झालेली पाहावते। तर फुल मार्केटमध्ये ग्राहकांची वर्दळ खरेदीसाठी आज कमी पाहावते। त्याचबरोबर फुलांच्या दरामध्ये देखील थोडासा आज बदल पाहावते। भाजीपाल्यांचं जर बघितलं तर कोथिंबीरीचे दर जे ते मोठ्या प्रमाणावरती घसरलेली पाहावतात। तर सुधारणा म्हणलं तर मेथीसाठी थोडीफार आज सुधारणा पाहावते। इतरही काही शेतमालाची जर काय पाहावतात हे आपण सविस्तर पाहणार आहोत। तर चला पाहू की आज मार्केटमध्ये काय बदल झालेले पाहावतात। आज कांदा मार्केटमध्ये सुधारणा पाहायला मिळते। तर चांगले माल जे ते साधारणतः 25 ते 26 रुपयापर्यंत टॉप क्वालिटीमध्ये कलर आणि गोळी साईज मधील उच्चांकी दर पाहावते। तर एका दुसऱ्या वक्कलसाठी 27 ते 28 रुपयापर्यंत देखील दर पाहावते। तर नाममात्र या एका दुसऱ्या वक्कलसाठी हा दर पाहावते। सरासरीमध्ये दर पाहिले तर साधारण 22 ते 23 रुपयाच्या दरम्यान आपल्याला सरासरी चांगल्या क्वालिटीमध्ये कांद्याची विक्री होताना पाहावते। तर त्याचबरोबर लहान साईज मध्ये साधारणतः 15 ते 20 रुपयाच्या दरम्यान आपल्याला चिंगडी कांद्याचे देखील दर पाहावतात। गोल्टी कांद्यासाठी साधारणतः 18 ते 22 रुपयाच्या दरम्यान गोल्टी आणि गोल्टी कांद्यासाठी दर पाहावते। आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। त्याचबरोबर बदल्या मालाची देखील आवक भरपूर असलेली पाहावते। बदली माल देखील आपल्याला 12 ते 18 रुपयाच्या दरम्यान बदले माल देखील विक्री होताना पाहावतात। झेंडूची आवक मार्केटमध्ये भरपूर असलेली पाहावते। या ठिकाणी आपण पाहू शकता पिवळ्या तसेच लाल झेंडूची आवक आपल्याला भरपूर असलेली पाहावते। त्यात पिवळ्या झेंडूची मोठ्या आवक पाहावते। चांगले माल जे ते साधारणतः पिवळ्या तसेच लाल झेंडूसाठी 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहावते टाकला। हलक्या मालासाठी पावसाने भिजलेले झेंडू आपल्याला साधारणतः 10 ते 20 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहावते। आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणात आवक पिवळ्या झेंडूची पाहावते। शेवंतीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः 50 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहावते। हलकी माल जे 30 रुपयापासून देखील विक्री होताना पाहावतात। तर त्याचबरोबर तुकडा गुलाबची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 50 रुपयापर्यंत हलकी माल जे 20 ते 25 रुपयापासून देखील तुकडा गुलाबसाठी दर पाहावते। गुलछडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 120 रुपयापर्यंत हलक्या मालासाठी 80 ते 90 रुपयापासून देखील गुलछडीचे दर पाहावतात। भेंडीची क्वालिटीनुसार दरामध्ये आज घसरण पाहावते। चांगल्या क्वालिटीमध्ये 15 तर हलक्या मालासाठी 10 रुपयापासून देखील दर पाहावते। गोल्डन डेजीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 10 ते हलक्या माल 7 रुपयापासून देखील दर पाहावते। कामिनीची क्वालिटीनुसार 3 ते 4 रुपयापर्यंत कामिनी देखील विक्री होताना पाहावते। डचगुलाबची आवक मार्केटमध्ये भरपूर असलेली पाहावते। त्याचबरोबर ग्राहकांच्या वर्दळ खरेदीसाठी आज कमी पाहावते। चांगले माल जे ते साधारणतः 100 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहावते। हलक्या मालासाठी 30 ते 40 रुपयापासून देखील डचगुलाबसाठी दर पाहावते। सनफ्लॉवरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 80 तर हलक्या मालासाठी 50 रुपयापासून देखील सनफ्लॉवरचे दर पाहावतात। मार्केटमध्ये हिरव्या मिरचीची आवक जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात पाहावते। त्याचबरोबर दरामध्ये आज घसरण पाहावते। चांगले माल जे ते साधारणतः 30 ते 35 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहावते। हलक्या मालासाठी 20 रुपयापासून देखील हिरव्या मिरचीचे दर पाहावतात। आवक मार्केटमध्ये भरपूर असलेली पाहावते। त्याचबरोबर मागणी देखील कमी असलेला परिणाम हिरव्या मिरचीसाठी पाहावते। पोपटी मिरचीची आवक देखील आपल्याला भरपूर असलेली पाहावते। चांगल्या मालासाठी 20 रुपयापर्यंत हलके माल येते 14 ते 15 रुपयापासून देखील पोपटी मिरचीचे दर पाहावतात। कोथिंबीरची क्वालिटीनुसार दर जे आहे ते चांगल्या क्वालिटीमध्ये विलायती कोथिंबीरसाठी 4 ते 2 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहावतात। आवक या ठिकाणी पण पाहू शकता। तर त्याचबरोबर गावरान कोथिंबीरचे दर बघितले तर साधारणतः 6 ते 7 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहावते। गावरान कोथिंबीरीमध्ये हलके जर बघितलं 5 रुपयापासून देखील दर पाहावतात। मेथीची आवक मार्केटमध्ये आज थोडीशी कमी असलेली पाहावते। मेथीसाठी देखील साधारणतः 18 रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी 10 रुपयापासून देखील मेथीसाठी दर पाहावते। शेपूचे देखील आपल्याला दर जे आहे 5 ते 7 रुपयाच्या दरम्यान शेपूचे दर पाहावतात। आल्याची आवक मार्केटमध्ये पाहिलं तर भरपूर असलेली पाहावते। त्याचबरोबर दरामध्ये आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः 100 ते 120 रुपयापर्यंत आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये सातारा आल्यासाठी दर पाहावते। आवक जर पाहिले तर भरपूर असलेली पाहावते। बरेच दिवसापासून मागणी देखील स्थिर असल्यामुळे दरामध्ये आपल्याला स्थिरता टिकून असलेली पाहावते। तर हलक्या मालामध्ये जर बघितलं तर साधारणतः 70 ते 60 रुपयापासून देखील आपल्याला आल्यासाठी दर पाहावते। या ठिकाणी आपल्याला कीड लागलेली आल्याची देखील आवक पाहावते। तर कीड लागलेल्या आल्यासाठी साधारणतः 60 रुपयापासून देखील आपल्याला क्वालिटीनुसार दर जे ते वेगवेगळे पाहायला मिळतात। त्याचबरोबर कवळ्या आल्याचे जर बघितलं तर साधारणतः 45 ते 50 रुपयापर्यंत आपल्याला कवळ्या आल्याची देखील दर पाहावतात। जळगावल्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 20 ते 22 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहावतात। हलके माल जे 10 रुपयापासून देखील दर पाहावतात। काळ्या वारच्या ज्वारीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 20 ते 22 तर हलक्या मालासाठी 10 रुपयापासून देखील दर पाहावतात। फ्लावरची आवक पाहिलं तर बरेच दिवसापासून भरपूर असलेली पाहावते। त्याचबरोबर दर ही आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये 15 ते 16 रुपयापर्यंत उच्चांकी दर फ्लावरसाठी आज पाहावते। हलके माल जे ते
7 ते 8 रुपयापासून देखील फ्लावर साठी दर पारवतात. पंधरेगावची क्वालिटी सर चांगल्या एक नंबर ऑपोजिटिव्ह मध्ये 65 ते 70 रुपयापर्यंत उच्च दर पारवते. हलक्या मालासाठी 40 रुपयापासून देखील पुनर्गवारसाठी दर पारवतात. वांग्यांची क्वालिटी सर चांगल्या क्वालिटी मध्ये साधारणतः दर जे आहे 30 तर हलक्या मालासाठी 15 ते 10 रुपयापासून देखील वांग्यांसाठी दर पारवते. दोडक्याची क्वालिटी सर चांगल्या क्वालिटी मध्ये 40 तर हलक्या मालासाठी 20 ते 25 रुपयापासून देखील दोडक्यासाठी दर पारवते. भेंडीची क्वालिटी सर चांगल्या क्वालिटी मध्ये 35 ते 40 रुपयापर्यंत हलक्या मालासाठी 30 रुपयापासून देखील भेंडीसाठी दर पारवते. पांढऱ्या कारल्याची क्वालिटी सर चांगल्या एक नंबर क्वालिटी मध्ये 30 रुपये ते 35 रुपयापर्यंत उच्च दर पारवतात. हलक्या मालासाठी 20 रुपयापासून देखील पांढऱ्या कारल्यासाठी दर पारवतात. राजमाची क्वालिटी सर चांगल्या क्वालिटी मध्ये सरांत दर जे येते 55 ते 60 रुपयापर्यंत उच्च दर पारवतात. हलकी माल जे येते 40 रुपयापासून देखील आपल्याला दर पारवते. शेवग्याची क्वालिटी सर चांगल्या क्वालिटी मध्ये सरांत दर जे येते 50 रुपयापर्यंत हलक्या मालासाठी 30 रुपयापासून देखील शेवग्याचे दर पारवतात. डांगरची क्वालिटी सर चांगल्या क्वालिटी मध्ये 10 रुपयापर्यंत हलके माल येते 6 रुपयापासून देखील डांगरसाठी दर पारवते. तोंडल्याची क्वालिटी सर चांगल्या क्वालिटी मध्ये 35 तर हलके मालासाठी 20 रुपयापासून देखील तोंडल्याचे दर पारवतात. बेटाची क्वालिटी सर चांगल्या क्वालिटी मध्ये 15 ते 16 रुपयापर्यंत उच्चांकी दर बेटासाठी पारवते. हलके माल येते 10 ते 12 रुपयापासून देखील बेटाचे दर पारवतात. शिमला मिरचीची आवक जर बघितलं तर साधारणतः 20 ते 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर पारवते. एका दुसऱ्या वक्तासाठी 30 रुपयापर्यंत देखील दर पारवतात. हलके माल जे ते 10 रुपयापासून देखील हलके मालासाठी दर पारवतात. काकडीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये पांढऱ्या तसेच हिरव्या काकडीसाठी साधारणतः 20 रुपयापर्यंत हलके माल जे 14 ते 15 रुपयापासून देखील काकडीसाठी दर पारवतात. त्याचबरोबर चायना काकडीची क्वालिटी सर चांगल्या क्वालिटीमध्ये पांढऱ्या तसेच हिरव्या चायना काकडीसाठी 30 रुपयापर्यंत हलके माल जे 20 रुपयापासून देखील दर पारवतात. भोपळ्याची आवक जर पाहिलं तर भरपूर असलेली पारवते चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः 20 ते 22 रुपयापर्यंत उच्च दर पारवतात. तर हलके माल जे ते 12 ते 15 रुपयापासून देखील विक्री होताना पारवते. कोबीची क्वालिटी सर चांगल्या क्वालिटीमध्ये 16 ते 18 रुपयापर्यंत उच्च दर पारवते. हलके माल जे ते 12 रुपयापासून देखील कोबीसाठी देखील दर पारवते. त्याचबरोबर टोमॅटोची आवक देखील आपल्याला भरपूर असलेली पारवते. हलके तसेच मिडियम मालाची आवक देखील आपल्याला भरपूर असलेली पारवते. तर हलके मालासाठी 10 ते 12 रुपयापासून देखील आपल्याला दर पारवतात. तर चांगल्या क्वालिटीमध्ये 20 ते 22 रुपयापर्यंत उच्च दर टोमॅटोसाठी पारवते. वाटाण्याची क्वालिटी सर चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः 100 रुपयापर्यंत उच्च दर पारवते. हलक्या मालासाठी 80 रुपयापासून देखील वाटाण्यासाठी दर पारवते. पापडाची क्वालिटी सर चांगल्या क्वालिटीमध्ये 30 तर हलक्या मालासाठी 20 रुपयापासून देखील पापडासाठी दर पारवते. त्याचबरोबर कारल्याची क्वालिटी सर चांगल्या क्वालिटीमध्ये 25 तर हलक्या मालासाठी 15 ते 16 रुपयापासून देखील कारल्यासाठी दर पारवते. वालगेवड्याची क्वालिटी सर चांगल्या क्वालिटीमध्ये 40 ते 45 तर हलक्या मालासाठी 30 रुपयापासून देखील वालगेवड्याचे दर पारवते. बीनची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये बीनसाठी साधारणतः 60 रुपयापर्यंत हलक्या मालासाठी 40 रुपयापासून देखील दर पारवतात. सुटपांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये सुटपांचे दर जे ते साधारणतः 18 ते 20 रुपयापर्यंत उच्च दर पारवते. तर क्वालिटी सर हलके मालाची देखील आवक कमी झालेली पारवते. तर हलके माल जे 16 ते 17 रुपयापासून देखील आपल्याला हलके माल विक्री होताना पारवतात. आवक मार्केटमध्ये पाहिलं तर भरपूर असलेली पारवते. त्याचबरोबर दरही आज थोडीफार कमी पाहायला मिळतं. गावरान शेतफळाची क्वालिटी सर जम्बो साईज मधील शेतफळ तर एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 120 ते 150 रुपयाच्या दरम्यान उच्च दर पारवते. लहान साईज मध्ये जर बघितलं तर साधारणतः 10 ते 20 रुपयापासून देखील आपल्याला गावरान शेतफळाचे दर पारवतात. पपईची आवक पाहिलं तर मार्केटमध्ये स्थिर असलेली पारवते. त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः 40 रुपयापर्यंत उच्च दर पारवतात. हलक्या मालासाठी 30 रुपयापासून देखील पपईसाठी दर पारवतात. खरबूजची आवक पाहिलं तर बॉबी खरबूजसाठी साधारणतः दर येते 15 ते 20 रुपयापर्यंत आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये दर पारवते. तर कुंदन खरबूजची देखील आवक आपल्याला पारवते. कुंदन खरबूजसाठी साधारणतः 20 ते 25 रुपयापर्यंत चांगले उच्चांकी दर पारवतात. हलकी माल येते 12 ते 15 रुपयापासून देखील खरबूजचे दर पारवतात. डाळिंबची आवक मार्केटमध्ये पाहिलं तर भरपूर असलेली पारवते. त्याचबरोबर चांगल्या एक नंबर ऑपोजिटमध्ये 100 ते 120 रुपयापर्यंत जम्बो साईज मधील डाळिंबसाठी दर पारवते. तर सरासरीमध्ये 50 ते 60 रुपयापर्यंत आपल्याला मोठ्या प्रमाणात डाळिंबची विक्री होताना पारवते. लहान साईज मध्ये हलकी माल येते 20 रुपयापासून देखील विक्री होताना पारवतात.
कलिंगडची क्वालिटीनुसार दर ही आपल्याला साधारणतः 7 रुपयापर्यंत हलके माल जे येते 3 ते 4 रुपयापासून देखील कलिंगडसाठी दर पार होतात. ड्रॅगनफ्रूटची क्वालिटीनुसार दरामध्ये सुधारणा पाहायला चांगल्या 1 नंबर क्वालिटीमध्ये साधारणतः 120 रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होतात. तर लहान साईजमध्ये हलके माल जे बघितलं साधारणतः 60 रुपये ते 70 रुपयाच्या दरम्यान आपल्याला ड्रॅगन फ्रूट साठी दर पार होतं. पेरूची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पिंक तायवान तसेच व्हीएनआर पेरूचे दर जे ते साधारणतः 70 ते 80 रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होते. तर सरासरीमध्ये जर दर बघितलं तर साधारणतः 50 ते 60 रुपयापर्यंत मोठ्या प्रमाणावरती पिंक तायवान तसेच व्हीएनआर पेरूची विक्री होतात पाहायला मिळते. हलके माल जे 20 रुपयापासून देखील विक्री होतात पाहायला मिळतात. लिंबांची आवक मार्केटमध्ये बऱ्यापैकी असलेली पाहायला मिळते. त्याचबरोबर दरामध्ये आज थोडासा बदल पाहायला मिळते. चांगले माल जे 25 ते 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. तर हलक्या मालासाठी 15 ते 20 रुपयापासून देखील लिंबांसाठी दर पाहायला मिळते. आवक मार्केटमध्ये थोडीफार स्थिर असलेली पाहायला मिळते. त्याचबरोबर दरामध्ये देखील आज सुधारणा पाहायला मिळते.